पत्राला पत्रानं उत्तर दिल्याचा प्रकार पवार विरुद्ध पवार संघर्षात पाहायला मिळालाय। अजितदादांनी बंड केलं। या बंडाला 100 दिवस होऊन गेलेत। 100 दिवस सरकारमध्ये होऊन गेल्यानंतर अजित पवारांनी एक खुलं पत्र लिहिलंय। हे पत्र समोर आल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात। विशेष म्हणजे अजित पवारांच्या पत्रात एक अक्षरही शरद पवारांचा उल्लेख नव्हता। हे पत्र समोर आल्यानंतर शरद पवार गटाने ही पत्रातूनच अजित पवारांना सुनावलंय। पवारांमधील हे लेटर वार नेमकं काय आहे पाहूया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। अजितदादांच्या बंडाला 100 दिवस झाले। पत्रातून दादांनी बंडाचे कारणच सांगितले। अजितदादांच्या पत्राचा शरद पवार गटाकडून ही खरपूस समाचार। 100 दिवसांच्या पत्रप्रपंचावरून शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं। राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्यात। अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी भाजप शिवसेना सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली। काल मंगळवारी अजित पवारांना सत्तेत सहभागी होऊन 100 दिवस पूर्ण झाले। त्यानंतर अनेकदा अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिलंय। हे पत्र चर्चेत आलेलं असताना शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलंय। अजित पवार महायुती सरकारमध्ये का सामील झाले? अजित पवारांनी नेमकं बंड का आणि कशासाठी केलं? अजित पवार यांची पुढची रणनीती नेमकी काय असणार? या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांच्या खुल्या पत्रातून मिळाली आहे। अजित पवार आपल्या पत्रात म्हणतात की आज 10 ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण होत आहेत। त्या निमित्तानं मी पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे। असो, निर्णय त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार नेत्यांना घ्यावे लागतात। अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाला। इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आपण पुढे घेऊन जाण्यासाठी महायुती सरकारमध्ये आलो असल्याचंही अजित पवार आपल्या पत्रात लिहितात। शिवाय त्यांनी पत्रातून राज्याच्या जनतेला त्यांचा विश्वास आपण सार्थ करून दाखवू अशी ग्वाही देखील दिली आहे। एकीकडे अजित पवारांनी बंडाला 100 दिवस झाले म्हणून पत्र लिहिलंय, त्यावर शरद पवार गटानेही निशाणा साधलाय। अजित पवारांच्या प्रत्येक भूमिकेला शरद पवार गटाने सडकून प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांच्या प्रत्येक भूमिकेला शरद पवार गटानेही सडकून प्रत्युत्तर दिलंय। शरद पवार गटाचा अजितदादांवर पलटवार। पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा, कधीच दिल्लीच्या तख्तापुढं आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही, जो तुम्ही गेल्या 100 दिवस गहाण ठेवलात। कितीही मोठं संकट आलं तरी विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमध्येच आहे, असं म्हणत शरद पवार गटाने अजितदादांच्या पत्राचा खरपूस समाचार घेतलाय। अजित पवार आज 10 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण होत आहेत। तर शरद पवार म्हणतायत 100 दिवसाचं कर्तृत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातली खंत लख्ख दिसून येते। अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचं धोरण यांचा वारसा जपलाय। शरद पवार, 100 दिवस छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, 100 दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे, 100 दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे, 100 दिवस रुग्णालयातील मृत्यूकांडात जबाबदार असंवेदनशील सरकारसोबतचे, 100 दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विरोधकांसोबतचे, 100 दिवस माता भगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करणाऱ्यांचे, 100 दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत या समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षण विरोधकांसोबतचे, 100 दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांसोबतचे। अजित पवारांनी केलेल्या पत्राच्या शब्दाचा समाचार शरद पवार गटाकडून घेण्यात आलाय। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पत्रात त्यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतल्याचाही उल्लेख आढळलाय। सध्या निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी, आता समोर आलेलं पत्र आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणामुळे चर्चांना मात्र उधाण आलंय।
रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र.